सध्या एक चर्चा सुरू आहे. ती म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरळीत सुरू होणार. त्यामुळे आपल्या कांद्याची निर्यात वाढणार आणि ही कांद्याची निर्यात वाढली की आपले जे बाजारभाव आहे ते मोठ्या प्रमाणात वाढणार. पण वास्तव काय आहे? शेतकरी मला विचारत आहेत कमेंटमधनं की इराण आणि अमेरिकेचा जो करार आता सकारात्मक होतो आहे, त्याचा काही परिणाम आता दुबईला निर्यात होणाऱ्या कांद्यावर होऊ शकतो का? आणि त्यातून आमचे बाजारभाव वाढू शकतो का? मागच्या 2-3 दिवसांपासून जी माहिती मिळवली त्याचं विश्लेषण करून एक माहिती तुमच्या समोर ठेवत आहे, ज्यामुळे तुमच्या मनात कुठलाही शंका राहायला नको. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मला असं वाटतं या व्हिडिओमध्ये मिळेल. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे शुक्रवार 7 ऑगस्ट 2026 ही तारीख आहे. मागच्या आठवड्यात एक चांगली घटना घडत आहे, ती म्हणजे पाकिस्तान, इजिप्त आणि सुदानच्या तुलनेत आपला जो कांदा आहे दुबईमध्ये, तो जो मागच्या आठवड्यामध्ये घसरलेला होता, त्याच्या किमती आपण आपल्या ग्रुपवर टाकत असतो व्हॉट्सअपला. तर इथे पहिल्या कमेंटमध्ये लिंक आहे, तुम्ही व्हॉट्सअप चॅनल शेअर करू शकता. तर तो किती खाली आला होता? तर 1.6 दिरहम पर्यंत खाली आलेला होता. एक दिरहम म्हणजे साधारण 24 रुपये भारतीय रुपयामध्ये. तर तो 1.60 वरनं 1.80 गेला आणि कालचा जो ताजा रिपोर्ट आहे 6 ऑगस्टचा, त्यातून अशी माहिती समजते की दुबईमध्ये भारतीय कांद्याचे बाजारभाव आता परत वाढून ते आता 2 दिरहमची पातळी त्यांनी ओलांडली आहे. म्हणजे साधारण 50 ते 55 रुपये, 56 रुपये, 58 रुपये असे झालेले आहे. या संदर्भात आपण दुबईच्या सुपर मार्केट आणि तिथे कांद्याचे बाजारभाव काय आहे त्याची पडताळणी केली असता मिळालेल्या काही माहितीवरनं असं सांगितलं जातंय की तिथे साधारण 3.5 ते 4 दिरहम प्रति किलो कांदा विकला जातोय. थोडक्यात ही एका बाजूला जमेची बाजू झाली आणि यातून शेतकऱ्यांना, निर्यातदारांना एक अपेक्षा निर्माण झाली की दुबईमध्ये कांद्याचं डिमांड वाढलंय. आणि त्याच सुमारास मागच्या 2 दिवसांपासून एक बातमी येते आहे, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प तात्यांनी परत एकदा एक घोषणा केली की आम्ही इराणसोबत करार करू. आम्हाला आता शांतता पाहिजे. होर्मुझ जास्तीत जास्त लवकर सुरू होईल आणि तिथून वाहतूक सुरळीत होईल. हे कसं होणार यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मग आपण काय केलं, मागच्या 2-3 दिवसांपासूनचे सगळे रॉयटर्स असतील, त्याच्यानंतर AP असतील, असोसिएट प्रेस असतील, अशा सगळ्या आंतरराष्ट्रीय दैनिकांच्या बातम्या खंगाळल्या, वेगवेगळे संदर्भ बघितले. त्याच्यानंतर अमेरिकेच्या अधिकृत काही गोष्टी असतील, इराणच्या अधिकृत जे वृत्तपत्र आहे आणि त्यांचे स्टेटमेंट, सोशल मीडियाचे हँडल असतील वगैरे वगैरे, या जिथून अधिकृत माहिती मिळेल या सगळ्यांचं एकत्र करून त्यातून एक विश्लेषण काढलं. आणि ते असं आहे की आता ही जी माहिती आहे 5 ते 7 ऑगस्ट पर्यंतची ताजी आहे. आता होर्मुझची खाडी आता शेतकऱ्यांनाही माहिती झालं. शेतकरी खूप हुशार झालेले आहेत. अनेक व्यापाऱ्यांमध्ये सध्या चर्चा आहेत की कांदा उत्पादक शेतकरी जागरूक होतोय, त्यामुळे आपण त्यांना उलट-सुलट माहिती देऊन फसवू शकत नाही. एक व्यापारी म्हणतात की शेतकरीच आम्हाला कांद्याचे, दुबईचे, पाकिस्तानचे बाजारभाव सांगतात आणि चीनमध्ये कांद्याची काय स्थिती आहे, पाऊस पडला की नाही ते सांगतात. याचं कारण गेल्या 1.5 वर्षांपासून कोणी देणार नाही अशी माहिती ॲग्रो शिवार देत असतो. आणि ॲग्रो शिवार हा केवळ लोकल उत्पादन देत नाही किंवा आडत्यांकडचे बाजारभाव तुम्हाला देत नाही, तर हा अधिकृत बाजारभाव देतो. राज्यातले, देशाचे, तुमच्या बाजार समित्यांतले त्याचे विश्लेषण करतो आणि हवामानापासून तर निर्यातीपर्यंत आणि जागतिक परिस्थितीपर्यंत सगळं विश्लेषण, सगळी माहिती तुमच्यापर्यंत आठवड्यात जवळपास रोजच येत असते. त्यामुळे अनेक शेतकरी म्हणतात की आम्हाला खूप फायदा होतोय. आता आम्ही निर्णय घेताना हळूहळू व्यापारी आणि आडत्याच्या पद्धतीने विचार करायला लागलोय. ही खूप चांगली गोष्ट आहे. असाच अभ्यास करत राहा. कारण बारकाईने जेव्हा अभ्यास कराल, मार्केटचा अंदाज घ्याल, पारंपरिक गोष्टी आता तुमच्या उपयोगाला येणार नाही, नवीन गोष्टी येतील. म्हणजे काय की आवक किती झाली आणि आजचे बाजारभाव काय, पाऊस पडला का, यावर तुम्हाला आता निर्णय घेणं किंवा त्यातून तुम्ही कांदा विक्री करणं हे रिस्की, धोक्याचं ठरेल.
म्हणूनच आमचा प्रयत्न असतो की शेतकऱ्यांना माहिती सक्षम करणं. तर आता हॉर्मुझ काय आहे की तिथून दुबई, ओमान, कतार, कुवेत, बहारीन इत्यादी आखाती देशांना भारतातून जी निर्यात होते ते या सामुद्रधुनीतून किंवा इथून जाते. भारतातून कांद्यासह तांदूळ, फळेभाज्या इत्यादी मोठा हिस्सा हा आखाती देशांना जात असतो. हा जवळचा मार्ग असल्यानं इथं पैसा, वेळ सगळं वाचतं. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये त्यामुळे ही सामुद्रधुनी वाहतुकीसाठी महत्वाची आहे. 5 ऑगस्टला एक सकारात्मक घडामोड इथे समोर आली. ती म्हणजे इराण आणि ओमान यांनी हॉर्मुझमध्ये जहाजं कोणत्या मार्गाने जावीत याबाबतची चर्चा पुढे आली. म्हणजे काय की हॉर्मुझच्या ठिकाणी असे त्यांनी काही मार्ग काढले, कारण हॉर्मुझची रुंदी जवळपास 22 किलोमीटर आहे. म्हणजे पिंपळगाव बसवंतला असाल तर चांदवडच्या आसपास जाईल एवढी मोठी त्याची रुंदी आहे आणि लांबीबद्दल तुम्ही सर्च करू शकता. तर तिथून एक असा रस्ता तयार केला की इथून ही हॉर्मुझची जहाजं जातील. आता ही बातमी सकारात्मक आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पण सांगितलं की आम्ही आता हे युद्ध थांबवून किंवा हल्ले थांबवून सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामुळे आपल्याकडच्या कांदा निर्यातदार आणि शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एक सकारात्मकतेची लाट आली. जो चांगल्या क्वालिटीचा कांदा आहे त्याला आता परत बाजारभाव चांगला मिळतोय का अशी पण अपेक्षा निर्माण झाली. पण इथे महत्वाची गोष्ट आहे, रॉयटरनी दिलेल्या माहितीनुसार, रॉयटर ही फार मोठी जागतिक वृत्तसंस्था आहे, अंतिम करार अजून या संदर्भात झालेला नाही. मग आता हॉर्मुझ पूर्ण सुरू झाली आहे का? उत्तर आहे नाही. कारण ज्या ठिकाणी दररोज 130 ते 140 जहाज जायचे त्या ठिकाणी काल परवा केवळ 8 जहाज गेल्याच्या बातम्या आहेत, नोंदी आहेत. युद्धापूर्वी हे प्रमाण खूप जास्त होतं, ते आता घटलेलं आहे. यामुळे आणि दुसरं काय आहे की त्यामुळे विमा वाढतो आहे, विम्याची रक्कम वाढती आहे आणि जे शुल्क आहे निर्यातीचं, ज्याला वाहतूक खर्च म्हणूया किंवा भाडं म्हणूया, माल भाडं, त्या वाढीमुळे ज्या शिपिंग कंपन्या आहेत त्या पण सध्या एक आढावा घेत आहेत. त्या अजूनही हॉर्मुझच्या याच्यामध्ये रिस्क घ्यायला तयार नाहीत. भारतीय कांद्यावर परिणाम कसा होऊ शकतो? एका बाजूला दुबईमध्ये कांद्याचे बाजारभाव आता 2 ते 2.25 दिरहम पर्यंत पोहोचलेले आहेत. हे म्हणजे मागच्या वेळेस जसे जूनमध्ये तुमचे कांद्याचे बाजारभाव चांगले होते त्याच वेळेस 2 ते 2.5 दिरहम पर्यंत दुबईमध्ये कांद्याचे बाजारभाव होते. तीच परिस्थिती नंतर ते घसरले. आपले कांद्याचे बाजारभाव घसरून स्टेबल राहिले आणि ते आता परत वाढीला लागताय. दुसऱ्या बाजूला दुबईमध्ये कांदा वाढतोय. याचं कारण भारतीय कांद्याची चव आणि तिथली मागणी ती चांगली आहे, पण भारतीय कांदा त्या प्रमाणात तिथं जात नाही. त्यामुळे होतंय काय की आपला कांदा जो आहे तो महाग होतोय. याचा अर्थ तिथं वाहतूक सुरू आहे का? तर सुरू आहे, पण अडथळ्यांची शर्यत आहे कांद्याची. आता याचा परिणाम कसा होऊ शकतो? या हॉर्मुझ जर नियमित झाली तर जहाजांचे वेळापत्रक सुरळीत होईल. दुबईसह आखाती देशांकडनं ऑर्डर वाढतील, त्या अजूनही आहेत, पण त्या आणखी ऑर्डर आल्या तरी माल पाठवायला चालना मिळू शकेल आणि निर्यात वाढली तर देशातला साठा कमी होऊन बाजारात एक गॅप निर्माण होईल आणि तुमच्या कांद्याला भाव मिळतील, हे तुम्हाला माहिती आहे या सगळ्या याच्यात. पण आजच्या घडीला निर्यात मोठ्या प्रमाणात होते आहे आणि हॉर्मुझच्या या संदर्भात काही सुरळीत आहे असे कुठलेही माहिती अधिकृत नाही, असे पुरावे नाहीत. त्यामुळे सध्या तरी 4 गोष्टींवर लक्ष ठेवावे लागणार आहे. राज्यातली कांद्याची आवक कमी होती आहे, त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. नाफेड खरेदी 10 तारखेपर्यंत चालेल, ती जर थोडी वाढली तर ती पण दर टिकून राहतील. दुबई आणि आखाती देशांकडून जे निर्यातीचं प्रत्यक्ष प्रमाण आहे ते किती आहे ते आपण वेळोवेळी सांगत राहू. आणि हॉर्मुझमधील सध्या जहाजांची संख्या घटलेली आहे. आता या गोष्टी पुढची दिशा ठरवतील. तुम्हाला अफवांपासून सावध राहायचंय. निर्यात सुरू होईल, ट्रम्पच्या याच्यामुळे आता उद्यापासूनच हॉर्मुझ सुरू होईल आणि बाजारभाव एकदम वाढतील. हे केवळ शेतकऱ्यांनी नाही, व्यापाऱ्यांनी, ज्यांना निर्यात करायची आहे, ज्यांनी दुबईत कांदा पाठवला आहे, तिथल्या एजंटनी तुम्हाला फसवलं तर तुमचे लाखोंचं नुकसान होईल. मग तुम्ही काय कराल? ते लाखोंचं नुकसान तुम्ही स्वतःच्या खिशातून भरणार नाही व्यापारी लोक, ते शेतकऱ्याला त्याचे 4 पैसे कमी कराल, त्याचे 4 रुपये कमी कराल आणि मग ते हे घ्याल. म्हणजे तुम्हाला त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही, मरतो शेतकरी. शेतकऱ्यांनी पण या बाबतीत काळजी घ्यायची.
जो ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कांदा आहे तो पावसानं आता सध्या खराब होतो आहे आणि त्याचं प्रमाण बाजारात जास्त येत आहे, व्यापाऱ्यांनी सांगितलंय. किंवा बाजारात तुम्ही जर ज्या घटकांना विचारलं तर सध्या ती स्थिती आहे. आता सुपर कांदा जो आहे किंवा चांगल्या क्वालिटीचा कांदा, अनेक शेतकरी म्हणतात की आमचा चांगल्या क्वालिटीचा कांदा जो आहे तो बाजारामध्ये आणतो आणि मग तो भाव घसरतोय. सध्या तरी कांदा कधी आणायचा, काय आणायचा, थोडंसं असेल तर थोडं थांबून थांबून आणणं केव्हाही किंवा टप्प्याने आणणं केव्हाही चांगलं. घाई करू नका. याचं कारण अजूनही खराब कांदा तुमच्या चांगल्या कांद्याचे भाव पाडतो आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याला वरचे जे बाजारभाव मिळायला पाहिजे ते सध्या मिळणार नाही. आणखी 15-1 दिवस ठरेल. आता निर्यातदारांनी काय सांगितलेलं आहे, 2 सकारात्मक गोष्टी आहेत. निर्यात सुरळीत होत असलेली ती मध्येच आता थांबवता येणार नाही हायकोर्टाच्या ऑर्डरनं. त्यामध्ये आपल्याला आधी कल्पना येईल. एक. दुसरी गोष्ट आहे की 15 ऑगस्ट किंवा त्यानंतर सुरळीत काही गोष्टी होऊ शकतात. कांद्याची निर्यात आणि या संदर्भात ते परत, कारण हा जो सीझन आहे हा निर्यात तसा दबावात असण्याचा किंवा मागणी कमी असण्याचा सीझन आहे. जुलै आणि ऑगस्टचा काही भाग. तर पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात म्हणजे आणखी साधारण 8 ते 10 दिवस लागतील किंवा 15 दिवस लागतील की निर्यात हळूहळू सुरू होईल. एका बाजूला दुबईचे वाढलेले कांद्याचे बाजारभाव, कमी असलेली निर्यात, यातून एक मागणी तयार होईल आणि तुमच्या चांगल्या क्वालिटीचं सुपर क्वालिटीचे जे बाजारभाव आहे कदाचित ₹2 ₹3 वाढू शकतात. पण कधी? ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यात किंवा 4थ्या आठवड्यात. आता ऑगस्टमध्ये 2ऱ्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील? या आठवड्यात कांद्याच्या बाजारभावाच्या शिडीवर एक पाऊल वाढीचं टाकलेलं आहे मार्केटनं. पुढच्या आठवड्यात परत दुसरं पाऊल पडणार का? आणि आता जिथे 50 पैसे ₹1 बाजारभाव वाढले ते परत वाढणार का? ही सगळी माहिती आपण उद्या बघूया. मेंबरशिप व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात डिटेल सांगत असतो, जिल्हावार सांगत असतो. तुम्ही तिथं सबस्क्राईब करू शकतात. आता शेवटी निष्कर्ष आणि माझा सल्ला असा आहे की सध्या तरी अफवांवर विश्वास ठेवू नका. दुबई आणि इथलं वातावरण सकारात्मक आहे. हॉर्मुझच्या घडामोडी सुरू आहे, सकारात्मक आहे. पण त्यासाठी तुम्हाला 15 दिवस किंवा महिनाभर वाट पाहावी लागेल. त्यामुळे कांदा खराब होत असेल तर वाट पाहून आणखी तो खराब करू नका. तुम्ही विक्रीचा निर्णय घेऊ शकता. कांदा विकावा की नाही हा तुमचा निर्णय. आपण कोणालाही सल्ला देत नाही ॲग्रोशिवार. या संदर्भातलं डिस्क्लेमर दिलेलं आहे. मात्र या माहितीचा संदर्भ घेऊन तुम्ही खरेदी विक्रीचे निर्णय करू शकतात. त्याचा अनेकांना फायदा झालेला आहे. सध्या तरी दुबई आणि हॉर्मुझ इथे थेट निर्यात आणि अशा गोष्टी सुरू नसल्या तरी सकारात्मकतेचे संदेश येत आहेत. निर्यातीच्या दृष्टीनं सुद्धा एक पाऊल पुढे गेलेलं आहे. जोडून राहा. त्या संदर्भात कांद्याचे निर्णय अचूक विवेकानं घ्या आणि संध्याकाळच्या सत्रात किंवा उद्या आपण परत भेटूच. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी विंचुरकर. नमस्कार.